एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलेत आणि उद्या तर महाराष्ट्रात शिल्लकच नाही कायदा सुव्यवस्था। शासन म्हणून सरकारने सुद्धा आपला जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे। कालची जी काल देशमुखांच्या संदर्भात खरं तर जरांगे पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात। हे विषय वेगळा होता, त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। कोणी असू देत, सुरेश धस जसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलताय, पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती। मी त्याचं समर्थन करतो असं नाही, परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं, ना देशमुखांनी नेऊ नये ना वाल्मिकच्या पाठीराख्याने नेऊ नये। हे न्याय मागायचं असेल तर हे न्याय, जी घटना घडली इतकी भयावह आहे देशमुखाच्या संदर्भात, त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो। तो माणूस नालायक आहे, तो लायकच नाही जगण्याचा। ज्या पद्धतीनं त्याला त्याचा खून केला गेला, आता काय कोणी इमोशनल होत आहे? कसले इमोशनलपणा? ज्या पद्धतीनं खून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे, मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती। मी पाठीमागे आहे, निपक्षी चौकशी करा अशी मागणी करायला पाहिजे होती। काय त्यावेळेस तो यांची बंद होती। आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात। का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटला आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मीटिंगमध्ये बोलले। म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे। म्हणून मला महाराष्ट्राला, प्रगत महाराष्ट्राचं नावलौकिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किंवा पोलिसांचा एक धाक म्हणून जे काही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसल्या जाऊ नये आणि गुन्हेगाराला ठेचून काढावं। तो कितीही मोठा असू दे, तो कुठल्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पदावर असू देत, ही भूमिका संत महंत सगळ्यांनी घ्यावी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी पण घ्यावी। नितेश राणे म्हटले की आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणतोय, महायुतीच्या काळात अपावती केली तर सरकारी जमिनीवर बाबा नको, भोंगे नको, हा नाही दुसरा नाही। नितेश राणेंना घटनाच अजून वाचली नाही। या देशावर, देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते। त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? आपलं संविधान काय म्हणते, आपली घटना काय म्हणते, त्या घटनेला धरून त्याचं वक्तव्य नसेल तर सरकार म्हणून काय कारवाई करणार की असे लोक पोसून त्यांना खतपाणी देणार? हे सरकारने ठरवलं पाहिजे। हे अति काही गोष्टी चाललेल्या आहेत। त्या संदर्भात मधामध्ये ही मंडळी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होती त्यावेळेस त्यांची भूमिका काय आहे? आता सत्ता मिळवण्यासाठी, उद्याचं तुमच्या इच्छापूर्तीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये, धर्मामध्ये ते निर्माण करत असेल तर ही मला वाटतं की संविधानाचाही अपमान आहे आणि त्या पदाचाही अपमान आहे। त्या पदावर जे लोक बसतात त्या पदाची शपथ घेतल्यानंतर असे वक्तव्य करणं, तर मुख्यमंत्री काय कारवाई करत याचा जाब विचारला पाहिजे। हो, आज सामनामध्ये एक बातमी आलेली आहे की मंत्रिपदावरून शिंदे गटाचे आमदार नाराज असताना आता त्यांचे पीएस देखील नेमण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना स्वतःकडे, मंत्र्यांना आपल्या इच्छेनं पीएस देखील नेमता येणार नाही। सामन्याची बातमी किती खरी किती खोटी मी त्यावर काय बोलणार? तुम्ही त्यांचं मत घ्या, लिहिणाऱ्यांचं, त्यांच्याकडे काय अतिरिक्त माहिती असेल। माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही की शिंदेंच्याकडे जे काय पीएस नेमले जात आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याकडून नेमले जातात अशी माहिती नाही। हां, भाजपचे मंत्र्याकडे जे नेमले जात आहेत ते मात्र मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं नेमले जावेत
एवढी माहिती माझ्याकडे आहे. वर्षाभंग सोडताना उद्धव ठाकरे यांनी वर्षावर टोपलीवर लिंबू ठेवले होते. काळी जादू त्यांनाच माहीत आहे. रामदास कदम यांनी टीका केली. हे सगळेच काळू जादूवाले असतील, एकमेकाचं माहीत असेल. आता सगळे ज्या बरोबर राहिलेत त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी, हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत. त्यामुळं काळी जादू पांढरी जादू हे सगळ्यांना चांगलं आहे असं माझं मत आहे. आता आणले आहेत उधारीवर, ते दुरून पाहायचं आहेत. अनेक वाद आहेत पण आणले आहेत, ठीक आहे. वाघनखं महाराजांचीच होती की नाही या संदर्भात खूप मोठा वाद आहे. पण ठीक आहे, आता बघू द्या. वाघनखं अशी होती, महाराजांनी हाताळले नसेल तरी वाघनखं पाहता येईल. वाघनखाचा वापर होत होता हे तर लक्षात येईल. 80,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे सरकारी काम करणारे त्यांचे थकले आहे आणि आता 7 महिन्यापासून मिळत नसल्यामुळे काम बंद आंदोलनाचा कंत्राटदार इशारा. या दोनदा तिसरा इशारा आहे. हे PWDच्या कंत्राटदारांचे 80,000 कोटी आहे. एज्युकेशनचे आहेत, सामाजिक न्यायाचे आहेत. आदिवासी विभागामध्ये तर 270 कोटी असताना 1300 कोटीची कामं झाली आहेत यावर्षी. आता 270 मध्ये 1300 कोटीची कामं झाल्यावर पैसे देणार कुठून? ही सगळी बोंबाबोंब आहे. कोणालाच पैसे मिळत नाही आहेत. शेतकऱ्यांचा प्रस्ताव गेला मदतीचा विदर्भातला अतिवृष्टीचा, 6 महिने झालेत अद्याप पैसे मिळाले नाहीत. 4-5-6 महिने होऊ नये, 6 महिने होऊ नये. जवळपास 386 कोटीचा काहीतरी प्रस्ताव आहे, तो धुडकात पडला आहे. शेतकऱ्याला मदत नाही, अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही, जलजीवन मिशनचे पैसे 1800 कोटी रुपये केंद्राकडून वर्षभरापासून येत नाही. त्यामुळे ती योजना बंद पडली आहे. आपल्या निराधार योजनेचे पैसे 4 महिन्यापासून त्या गरिबांचे पैसे मिळत नाही आहेत. 6 महिन्यापासून रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहेत. तर आहे काय बा, बोलाची कडी बोलाचा भात, बाता करते राहो आणि लोकांना लाता मारत राहा, असं आहे काय? अशासाठी सरकार आहे काय? त्यामुळं हे सगळं जे चाललेलं आहे हे केवळ अजूनही सरकार स्थिर झाल्याचं लक्षण नाही. एवढं बहुमत मिळून हे सरकार अस्थिरच आहे. आणि अस्थिर कशासाठी तर हिस्से वाटणीवरून अजूनही अस्थिर आहे. अजूनही हिस्से वाटणी यांची बरोबर झाली नाही. यांना जे जे पाहिजे, ज्यांच्या हिश्श्याला कमी जास्त झाला हे बोंबाबोंब सुरू आहे. इतका मोठा प्रचंड बहुमत मिळाल्यावर अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही. 50,000 शिक्षकांचे 50,000 शिक्षक आपल्या जे आहे पगारवाढीसाठी सध्या वाट पाहत आहे आणि तिजोरी सध्या खडखडाट आहे. लाडकी बहीण असो या सगळ्या योजनेचा परिणाम दिसतो. तर काय करते? पैसेच नाही तर वाट पाहून काय उपयोग आहे? वाटच पहा म्हणा. निवडणुकीमध्ये यांची वाट लावली असती तर आता वाट पाहिजे नसती. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच गळा भेट झाली. त्याची राजकीय अर्थ पण याचा काढला जातो या गळा भेटीचा. याला काय अर्थ आहे? कुठल्या गोष्टीनं चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटतात तर राजकीय अर्थ काढला जातो. नाना पटोले आणि प्रफुल्लभाई मिळतात तर राजकीय अर्थ काढला जातो. आता काय हे एकमेकाचे दुश्मन आहेत का? एकमेकाचे काही परमनंट वैरी आहेत का? हे 2 देशातील नागरिक आहेत का? भारत आणि पाकिस्तान भेटूच नये म्हणजे हे सीमेवरच भेटले पाहिजेत लढाईचं शस्त्र घेऊन. त्यावेळेस काय एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस अशा प्रकारचा अर्थ काढणं म्हणजेच मीडियाकडे आता बातम्या राहिल्या नाहीत असा त्याचा अर्थ होतो. थँक्यू. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा कारण 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे, अजून 2 लाख क्विंटल जास्त सोयाबीन खरेदी दिले. सोयाबीन खरेदी केले त्याचेच पैसे मिळत नाही. 4 महिने झाले धानाचे पैसे मिळत नाही शेतकऱ्यांचे. शेतकरी ओरडत आहे आमचे धान घेतलेत पण आमचे पैसे द्या. ओबीसी वसतिगृहातील पोरांचे पैसे मिळत नाही आहेत. जे त्यांना स्टायपंड दिलं जातं आता पोरांचे वांदे झालेत, कुठं खावं. 72 हॉस्टेल केलेत. ओबीसीसाठी छाती ऊर डोकं बदलून घेतलं आणि ओबीसी पोरांना वाऱ्यावर सोडलं. मागणी होते 2 कोटीची महिन्याची, 10 लाख न 15 लाख देतात. 2 महिने 3 महिन्यापासून पोरांना पैसे मिळाले आहेत ओबीसीच्या. काय चाललं हे? त्यामुळे मला वाटतं
वाटतं की सरकार वाऱ्यावर आहे आणि मंत्री मात्र मस्तपैकी जनता वारा खाते आणि मंत्री पैसे खात आहेत, यावरच राज्य चाललेलं आहे.